नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। उरण चिटफंड घोटाळा दिनांक 8 डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनात जोरदार वाजला। पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी उरण चिटफंड बाबतचा प्रश्न हिवाळी अधिवेशनात आक्रमकपणे मांडला। विरोधी बाकावरचे अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी हा मुद्दा उचलून धरला। यावर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं। पुढील 3 महिन्यांनंतर उरण चिटफंड घोटाळ्यातील मुख्य आरोपी सतीश गावंडच्या मालमत्तेची विल्हेवाट लावून उरणच्या गोरगरीब ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करणार असल्याची ग्वाही देवेंद्र फडणवीसांनी दिली। सतीश गावंडला अटक करण्यात आली असून तो जेल भोगत आहे, मात्र त्याची करोडोंची संपत्ती जप्त करण्यात आली आहे। रायगड जिल्ह्यामधल्या उरण तालुक्यामध्ये सतीश गावंड याच्या मार्फत 50 दिवसामध्ये रक्कम दुप्पट करून देतो असं सांगून जवळपास 200 कोटीपेक्षा जास्त रकमेचा घोटाळा केलेला आहे। अनेक सर्वसामान्य ठेवीदारांनी दुप्पट पैसे मिळण्याच्या लोभानं आपली मेहनतीची कमाई ही त्याच्या सुपूर्द केलेली आहे। खूप मोठा काळ म्हणजे जवळपास 8 ते 10 महिने हा गायब होता आणि आता अटक झाल्यानंतर न्याय मिळणार बसा सत्र न्यायालयानं त्याला आश्चर्यकारकरित्या त्याला जामीन दिला। हा जामीन कसा मिळाला याची चर्चा संपूर्ण न्यायालयामध्ये सर्वत्र होती, वकिलांमध्ये होती। पुन्हा नव्यानं जर गुन्हा दाखल झाले नसते तर हा आरोपी जेरबंद झाला नसता, पण मधल्या कालावधीमध्ये पुन्हा जवळपास 50 ते 60 कोटी रुपये नवीन त्याने पुन्हा एकदा लोकांचे घेतले। सतीश गावंड निर्डावलेला होता। नवी मुंबई पोलीस आयुक्तांचं मी अभिनंदन करतो अध्यक्ष महोदय की त्यांनी यामध्ये योग्य त्या पद्धतीने कारवाई केली आणि याला अखेर जेरबंद केलंय। पण अध्यक्ष महोदय याच्यामध्ये हजारो ठेवीदारांचे पैसे हे त्याच्यामध्ये गेलेले आहेत आणि त्यामुळे या संदर्भामध्ये हे पैसे लवकरात लवकर कसे मिळणार या संदर्भामध्ये शासनाकडून स्पष्टता येण्याची आवश्यकता आहे। एक निश्चित कार्यक्रम ठेवून निश्चित करून या सर्वसामान्य ठेवीदारांचे पैसे परत मिळण्याची आवश्यकता आहे आणि याच्या पुढच्या कालावधीमध्ये असे घोटाळे होऊ नयेत यासाठी सुद्धा शासनानं पुन्हा धडक काहीतरी असा कार्यक्रम देण्याची आवश्यकता आहे। हे शासन करणार का असा प्रश्न अध्यक्ष महोदय। माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य प्रशांत ठाकूरजींनी जो प्रश्न विचारलेला आहे ती वस्तुस्थिती आहे। पैसे दुप्पट करून देतो वगैरे अशा प्रकारचं आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात लोकांची त्या ठिकाणी लुबाडणूक करण्यात आली आणि जवळपास 39 कोटी रुपये याच्यामध्ये लोकांचे गुंतवणुकीचे त्या ठिकाणी बुडालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। यामध्ये पोलिसांनी कारवाई केली आणि सन्माननीय सदस्यांनी सांगितलं त्याप्रमाणे या मुख्य आरोपीला सत्र न्यायालयाने त्या ठिकाणी जामीन दिला होता, परंतु त्या जामिनाच्या विरुद्ध अपील करून तो जामीन रद्द करून त्यांना पुन्हा अटक करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये आता जी काही मुद्देमाल जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये 9 कोटीची कॅश आणि 10 कोटी बँक अकाउंटमध्ये, यासोबत जवळपास 1.5 कोटीची मालमत्ता आणि मग फ्लॅट असेल त्यांचे परत काही 4 व्हीलर 2 व्हीलर वगैरे अशी बरीच काही मालमत्ता या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे। आणि लवकरच आपला जो काही ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण अधिनियम 1999 आहे याच्या अंतर्गत प्रस्ताव प्राप्त झालेला आहे। ही सगळी मालमत्तेची विल्हेवाट लावून जे काही डिपॉझिटर्स आहेत किंवा ज्यांच्याकडनं गुंतवणूक घेतली आहे त्यांचे पैसे परत करण्याच्या संदर्भातली कारवाई ही आपण लवकरात लवकर सुरू करू। मी आपल्याला स्पेसिफिक सांगायचं झालं तर पुढच्या 3 महिन्यामध्ये अशा प्रकारचा कायद्यानुसार जो काही लिक्विडेटर किंवा ही मालमत्ता विकण्याकरता जो व्यक्ती अपॉइंट करावा लागतो सक्षम प्राधिकारी, तो पुढच्या 3 महिन्यामध्ये अपॉइंट केला जाईल आणि त्याच्यानंतर या संपत्तीची विल्हेवाट लावून आणि कॅश आणि जे काही बँकेतले पैसे आहेत ते तर थेट देता येतील, परंतु बाकी जे मालमत्ता विकायची आहे ती विकून ते पैसे देखील परत करण्यात येतील।
हा विषय संपल्यात जमा होता तर अनेकांनी ठेवीदारांचे पैसे बुडाले अशी अपकीर्ती परिसरात पसरवली होती। मात्र उरण युवा सेनेचे रुपेश पाटील यांनी या मुद्द्यावर सतत आवाज उठवला। गेल्या 4 महिन्यात जनतेला विजयाकडे नेण्याचं काम केलं। हा दुर्लक्षित विषय समोर आणला। मुख्यमंत्र्यांनी याबाबत कठोर कारवाईचे आदेश दिले। तर आज हिवाळी अधिवेशनात देखील हा मुद्दा मांडला गेला। त्यामुळे लवकरच तशी कारवाई होऊन जनतेला न्याय आणि पैसे परत मिळतील यात शंका नसल्याचं प्रतिपादन युवा नेते रुपेश पाटील यांनी केलं आहे। आज आपण पाहिलं असेल तर हा सतीश गावण आणि सुप्रिया पाटील, मला असं वाटतं की आजच्या अधिवेशनामध्ये जो हा विषय घेतला गेला तो सतीश गावण या एकाच आरोपीच्या नावाने घेतला गेला। पण जी काही गुंतवणूक, जी काही घोटाळा झाला, लोकांनी गुंतवणूक केलेली आहे, हा जो घोटाळा आहे हा सतीश गावण आणि त्यानंतर सुप्रिया पाटील आणि अजूनही काही आहे, जी काही आम्ही नावं पुढे येतीलच तपासाअंती, पण अशा अनेक लोकांनी केलेला हा घोटाळा आहे। त्याच्यामुळे आज अधिवेशनामध्ये जो नाव घेतलं गेलं, जो मुद्दा मांडला गेला, मी प्रथमतः सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानतो की त्यांनी हा विषय, अगदी गावातला विषय दुर्लक्षित झालेला होता आणि तो कुठेही टीव्हीवर येत नव्हता, पण आमच्या माध्यमातून, संघटनेच्या माध्यमातून तो आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत आणला, गृहमंत्र्यांपर्यंत आणला। या संदर्भामध्ये मी गेल्याच व्हिडिओमध्ये अनेक गोष्टी मांडलेल्या आहेत। पण आजचा जो अधिवेशनाच्या मध्ये हा जो काही विषय मांडला गेला, त्यामध्ये मला असं वाटतं की आमचे जे सन्माननीय आमदार आहेत आणि बीजेपीचे जिल्हा प्रमुख आहेत श्री प्रशांतदादा ठाकूर, तर त्यांनी जे काही हा मुद्दा मांडला त्यामध्ये हा घोटाळा 30 ते 40 करोडचा असा कुठेतरी नमूद केल्यासारखं वाटलं। मी परत एकदा वादळ वाऱ्याच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आणि ह्या जनतेच्या वतीने सांगू इच्छितो की या संदर्भामध्ये मला असं वाटते की सखोल चौकशी, मी जे वारंवार म्हणतोय की सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे। कारण हा जो काही घोटाळा आहे हा 30-40 करोड किंवा 100 करोडचा नसून हा 400 ते 500 करोडचा घोटाळा आहे, हे मी तुम्हाला पुरावेनिशी सांगू शकतो। कारण मी गावागावामध्ये फिरलोय, मी लोकांना संघटित केलंय, अगदी ह्याबद्दल कोणी बोलत नसताना सुद्धा मी गावागावात गेलोय, याबद्दल मी बैठका घेतल्या, प्रबोधन बैठका झाल्या, शासनाबद्दल माहिती सांगितली, पोलिसांनी केलेल्या माहिती सांगितलेली आहे, तपासाबद्दल, ईओडब्ल्यूच्या तपासाबद्दल सांगितली। मी गावागावात गेल्यानंतर आम्ही ह्या संदर्भामध्ये काही फॉर्म भरून घेतलेले आहेत। आमची उरणची जनता ही आतापर्यंत ही गरीब कष्टकरी जनतेने हा पैसा टाकलेला आहे। आतापर्यंत कधीही तुम्ही रेकॉर्ड बघाल तर उरणच्या जनता ही का आमची खोटी अजिबात नाही। ती कधीच कोणाला आम्हाला पीक खराब झालं आम्हाला हे द्या, आमची शेती बुडाली, हा खूप तत्वशील असलेला शेतकरी, इथली आमची सामाजिक जी लोक आहेत ती अगदी चांगली असून ती कधीही कुठेही खोटं बोलणार नाही। त्यांनी जे आमच्याकडे सही करून फॉर्म भरलेले आहेत त्या फॉर्ममध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की 170 गाव, म्हणजे आम्ही जे काही फॉर्म भरले गेले त्याची ही डिजिटल स्वरूपामध्ये माहिती केलेली आहे। याच्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की गावागावामधली जी काही अमाऊंट आहे ही आमच्याकडे आलेली आहे। जर कॉन्टॅक्ट नंबर मध्ये सुद्धा आलेली आहे। ह्याच्यामध्ये भिंगारी, पनवेल, डोंबिवली, कल्याण, पटनोली, नाका, चिंचपाडा, पनवेल, त्याच्यानंतर उरण मग पूर्व विभाग, उरणमधील तालुक्यातली अनेक गावं, करंजाले, लोधवली, मोलवले, डोंबिवली, कल्याण, खोपोली, सातारा, सांगली अशाही लोकांचे पैसे या स्कीममध्ये अडकलेले आहेत। माझ्याकडे त्यांचे फोन नंबर्स आहेत, त्यांचे फॉर्म्स आपण भरलेले आहेत। तर मग हा घोटाळा एका गावामध्ये 30-40 कोटी गेलेले आहेत असंही माझ्याकडे इथे आमच्याकडे हे फॉर्म आहेत। या अशा काही लिस्ट आहेत, या लिस्टमध्ये तुम्ही नावांसकट आम्ही त्यांची अमाऊंट, त्यांनी पैसे घेतलेत, त्यांनी सोनं ठेवलंय, त्यांनी काय गहाण ठेवलंय किंवा कुठून पैसे आणलेत हे लोकांनी आमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे आणि ही सगळी माहिती सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही दिलेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की हा जो घोटाळा आहे तो 30 ते 40 करोड पर्यंत सीमित न करता त्याची व्याप्ती ही मोठी आहे। कारण जर आज ईओडब्ल्यूने किंवा प्रशासनाने जर मधल्या काळामध्ये मी एक न्यूज पाहिली की 150 ते 200 कोटी तर जप्त केलेत असे दाखवले जात असतील, मात्र आज गृहमंत्र्यांनी, सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीसांनी जेव्हा ही माहिती दिली की ती 30-40 कोटींचा घोटाळा आहे, तर ह्याला आमचा आक्षेप आहे की हा घोटाळा 30 ते 40 कोटींचा नसून हा 300, 400, 500 किंबहुना मिड डेने ह्याच्यावर 2000 कोटीचा घोटाळा झाला असेल असं गृहीत
असं सांगितलेलं आहे, जाहीर केलेलं आहे. आणि मलाही याबद्दल दुजोरा द्यायचं वाटतं, कारण आम्ही फॉर्म भरल्यानंतर गावागावात गेलो, लोकांनी आम्हाला त्यांचे सोनं ठेवलेल्या रिसीट दाखवलेल्या आहेत, जमीन गहाण ठेवलेली आहे किंवा बँकेकडनं तारण गहाण सोनं तारण ठेवलंय, कोणी आपल्या नोकऱ्या विकल्यात, कोणी आपली जी काही पुंजी जमा आहे ती घालवली आहे. पण गावामधल्या एका घरामध्ये सोनं, मंगळसूत्र, कानातले हे सगळं अगदी गहाण गेलेलं आहे. त्याच्यामुळे ही व्याप्ती कमी करून आमची लोक काही खोटं बोलतात का असं दाखवून याला हा छोटा घोटाळा दाखवण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर मी सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशाने मी एक 2-4 दिवसातच अधिवेशनामध्ये नागपूरमध्ये मी जाणार आहे. तिथे सन्माननीय फडणवीस साहेबांचीही भेट घेणार. त्यांना हे सगळं जे काही डिटेलमध्ये जे काही आम्ही घेतलेलं आहे या संदर्भामध्ये त्यांना मी माहिती देणार. आमचे प्रशांत दादा असतील, त्याच्यानंतर स्थानिक महेश वाल्दी साहेब असतील, त्यांनाही आम्ही ही संदर्भात माहिती आम्ही देऊ. सखोल माहिती आल्यानंतर प्रशासनाला अजून सोपं काम करता येईल, पोलिसांना अजून सोपं काम करता येईल. या संदर्भामध्ये माझ्या मते अजून एक मी जसं वारंवार म्हणतोय की एक वेगळी एक संस्था जी तपास करेल अशी एक संस्था, ह्यात सखोल घराघरात जाऊन तपास करणारी एक संस्था आपल्याकडे हवी आहे. कारण मला एक छोटासा एक पॉइंट ह्याच्यामध्ये सांगायचा वाटतो की मला असं कळालं की सतीश गावंड यांच्याकडे 250 ते 300 तोळे सोनं असू शकतं. मला परवाच्या दिवशीच काही सोर्सेसने कळालं. मी ह्या गोष्टीमध्ये काम करतो, त्याच्यामुळे अनेक ठिकाणावरून फोन येतात की आताच 2-4 दिवस झाले रात्री 3 वाजता पाले ह्या गावातून 130 करोड की 150 करोड रुपये पैसे घेऊन गेले, कोणाला तरी पैसे दिले जात आहेत. पैशांचे आपलं बघा, हे एक निव्वळ आणि एकदम शास्त्रशुद्ध गोष्ट आहे की पैसा हा, मी जसं वारंवार म्हटलं की एका बॅग मधला किंवा खोक्यातला पैसा नाहीये. जर 10 कोटी पोलिसांनी पकडले होते तर त्या 10 बॅगा आणि एक गाडी करावी लागली होती. तर मला सांगा 170 गाव किंबहुना महाराष्ट्रातल्या अनेक गावामध्ये, नवी मुंबई असतील, कल्याण, डोंबिवली, सातारा, सांगली, जर ह्याच्यात पेण, अलिबाग झालं असेल तर ह्याची व्याप्ती, हा पैसा कसा असेल, कोणत्या स्वरूपात असेल हे मला सांगायला नको. सगळे आपण नागरिक सुज्ञ आहात. आपण हा पैसा दडवलेला असेल तर ह्याला कोण संरक्षण देते? हा पैसा समोर का आणत नाहीये? कारण जर आरोपी पकडला गेला, आम्ही ह्या आरोपी पकडण्यासाठी बरीच मुख्यमंत्र्यांना गवसणी घातली, त्यांना आम्ही अनेक मुद्दे सांगितले आणि मग हा आरोपी कसा तरी आम्ही पकडून आणला. हा पळून जाणारा आरोपी आज गजाआड आहे. पण त्याने लपवलेले पैसे जर येत नसतील आणि मग अधिवेशनामध्ये सुद्धा जर हा पैसा 30 आणि 40 कोटीचाच आहे असं सांगितलं जात असेल तर ह्याच्यात अजून सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे. आपण करूया. आमच्याकडची माहिती मी प्रशासनाला अजूनही काही त्यांना हवं असेल तर पुरवण्यास तयार आहे. मी माझी जनता आहे ह्यांना आम्ही एकत्र आणतोय. ते अजूनही फॉर्म भरतील. मला असं वाटते फॉर्म भरल्यानंतर आमच्याकडे 200 कोटीपर्यंत जर अगर हे माहिती आलेली असेल तर अजून जे काही भेदरलेले आहेत, घाबरलेले आहेत, पुढे येत नाहीयेत, अशांनी जर फॉर्म भरले तर ही अमाऊंट नक्कीच 300 ते 400, 500, 700 कितीही करोड होऊ शकते. मात्र लोकांनीही पुढे यायला हवं. आज झालेल्या अधिवेशनामध्ये मी प्रथमतः हा विषय अधिवेशनात आणला, ह्याच्यावर सन्माननीय गृहमंत्री साहेबांनी ह्याच्यावर भाष्य केलं. हा फार मोठा आशेचा किरण आहे आणि मी हा जनतेचा संघर्ष समितीचा विजय समजतो. किंबहुना मी जी काही मेहनत करतोय 4 महिने ऑगस्ट पासून, त्याचाही विजय आहे. पैसे जर सन्माननीय गृहमंत्री साहेबांनी सांगितलं असेल की आपण त्याची जप्ती करणार आहोत तर त्यांची घरं, गाड्या, फ्लॅट, आत्ताच झालेले त्यांचे व्यवहार ह्यांचं चेक होणं गरजेचं आहे. मला काही लोक एजंट बाबतीत माहिती देतात की त्यांच्याकडे ह्या गाड्या आहेत, ते गाड्या आहेत, त्यांच्याकडे गळ्यात चैनी आहेत. तर मला असं वाटतं की आपण अगदी ईओडब्ल्यूला मी आवाहन करतो की यांचे 2-4 वर्षापूर्वीपासूनचे जर अकाउंट बुक आपण जर बँकेतलं काही ट्रान्झॅक्शन केलं तर अचानक आलेला फ्लो तुम्हाला कळून जाईल की एखादी व्यक्ती रिक्षा चालवते, एखादी व्यक्ती सायकलवर फिरते, मात्र अचानक त्याच्याकडे 50-60 तोळे सोनं येतंय, गाडी येते. तर मग हा पैशाचा तपास होणं गरजेचं आहे की नाही, तो झाला पाहिजे. मी कुठल्याही एजंटच्या, कोणाच्या वैयक्तिक विरोधात नसून, जर ज्यांनी पैसे, आजही लोकांनी, आम्ही आंदोलन केल्यानंतर अनेक लोकांचे पैसे वाटले गेले, पण काही लोक आजही धमक्या देतात लोकांना, आम्ही करून घेऊ, काय करून घेऊ, हे जे म्हणत असतील तर एजन्सी, त्या सगळ्या एजन्सी चौकशी व्हायला पाहिजे. सतीश गावंडने आणि सुप्रिया पाटीलने
केलेल्या व्यवहारांची चौकशी व्हायला पाहिजे. मी अजूनही जनतेच्या वतीने समाधानी नसून हा अजूनही तपास अगदी योग्य होऊन हिची कोटींची व्याप्ती आपण वाढवली तर सगळ्यांना आपल्याला पैसा देता येईल. आमची उरणची जनता खोटं बोलत नाहीये. आमचा एकही माणूस कुठलाही हा रायगड जिल्ह्यातला सामान्य माणूस ज्यांनी ह्याच्यात इन्व्हेस्ट केलंय तो कुठलाही कुठेही खोटं बोलत नसून त्याने खरी माहिती फोन नंबर सकट सही करून एजंटच्या नावासकट इथे आम्हाला दिलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की मोर्चामध्ये ही सगळी माहिती आम्ही सादर करू. मी सन्माननीय प्रशांत ठाकूर दादांना मी भेटणारच आहे. या 2-4 दिवसात भेटून त्यांना ही माहिती देतोय. त्यांना अधिक तपास करता येईल. गृहमंत्र्यांना भेटून ह्या संदर्भामध्ये मी एक निवेदनही देतोय, त्यांना माहितीही पुरवतोय आणि ह्याचा तपास जोरदार करून पैसे आपण आपल्याकडे रिटर्न आणणार, परत मिळवणार ह्याची परत एकदा हमी देतोय. धन्यवाद. जय महाराष्ट्र. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.